संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवलेला आहे। यामध्ये पोलिसांनी खासदार राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केलाय। संसद संकुलात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करून घेतलाय। तर भाजपच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलेलं आहे। राहुल गांधींनी केलेल्या धक्काबुक्कीत आपले 2 खासदार जखमी झाल्याचा आरोप भाजपकडून यावेळी करण्यात आलाय। तर त्या जखमी खासदारांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी उर्वशी कोना। उर्वशी, काय ताजे अपडेट आहे? खूप मोठी बातमी म्हणजे ही गुरुवारी सकाळी संसदेत झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे। जसं तुम्ही सांगितलं, भाजपच्या तक्रारीवर ही एफआयआर दाखल झाली आहे। यात नेमके कोणते कलम आहेत तर ते म्हणजे कलम 109 हत्येचे प्रयत्न करणे, 117 जाणून बुजून दुखापत पोहोचवणे, 115 दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे, तसंच कलम 3(5) म्हणजे सामूहिकपणे गुन्हा करणे आणि कलम 125 म्हणजे खासगी सुरक्षेला जोखीम मध्ये टाकणे। अजून 2 कलम आहेत ते म्हणजे 131 धक्का देणे आणि भीती घालणे आणि 351 म्हणजे धमकी देणे। या सगळ्या कलम अंतर्गत जे आहे राहुल गांधी यांच्यावरती दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे। आज आपण बघितलेलं की सकाळपासून संसदेत जे एक प्रकरण झालेलं, धक्कामुक्की झालेले 2 खासदार ही त्याच्यात इंजर्ड झालेले, त्या सगळ्या गोष्टींना घेऊन राहुल गांधी यांच्या विरुद्ध ही एफआयआर दर्ज झाली आहे। निश्चित उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।